रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते। या दिवसाला महानवमी असेही म्हणतात। नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्रीची पूजा केल्याने तुम्हाला लाभ तर मिळतोच, पण काही उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धीही येते। या दिवशी भाविकांकडून कन्या पूजनही केले जाते आणि नवरात्रीचे 9 दिवसांचे व्रतही याच दिवशी संपते। आज आम्ही तुम्हाला नवरात्रीच्या 9वी तिथीशी संबंधित अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत। हे उपाय केल्याने तुम्हाला लाभ मिळतील आणि वर्षभर घरात सुखसमृद्धीही नांदेल। नवरात्रीच्या 9वी तिथीला शंख आणि पिवळ्या रंगाच्या कवड्यांची पूजा केल्यास तुमच्या घरात सुखसमृद्धी येते। जे लोक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत किंवा कर्जात आहेत त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा। या उपायामुळे आर्थिक लाभ होतात। यासोबतच 9वी तिथीला देवीला कमळ किंवा लाल रंगाची फुले अर्पण करा आणि श्री सूक्तमचा पाठही करा। हा उपाय तुमच्या सर्व आर्थिक समस्या सोडवू शकतो। नवरात्रीच्या 9व्या तिथीला 5 गुड्या घेऊन लाल कपड्यात बांधून भांड्यात तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्यास ग्रह दोष दूर होतात। हा उपाय केल्याने शनी राहू केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात संतुलन येते। जर तुम्हाला कोणताही आजार होत असेल किंवा घरातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर देवी दुर्गा देवीचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात दिवा लावा। हा उपाय केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्य प्राप्त होते। याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देतो। तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे। यासोबतच तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येतो। जरी तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तरी किमान 12व्या अध्यायाचे पठण अवश्य करावे। नवरात्रीत 9वी तिथीला विवाहित महिलांनी देवीला सुहाग सामग्री अर्पण करावी। यामुळे तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील समस्या तर दूर होतातच, पण तुमच्यासाठी सौभाग्यही मिळते। नवरात्रीच्या 9वी तिथीला अतिशय विशेष मानली जाते। या दिवशी उपरोक्त उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो। यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून करावी। या दिवसापासून नवीन कामे सुरू केल्यास त्यात यश मिळते। हे 5 उपाय तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।